गुड मॉर्निंग. प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 74 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 74 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये एक डायग्राम दिली आहे. असं एक हाफ सर्कल आहे. याची रेडियस दिली आहे आर. या पॉईंटला म्हटलं आहे पी पॉईंट. एक स्प्रिंग आहे. स्प्रिंगला एक मास अटॅच केलं आहे एम. ओके. आता त्यांनी विचारलं आहे हा रिजिड सरफेस आहे, नॉट मुव्हेबल. दिस इज ऑल्सो रिजिड, नॉट मुव्हेबल. ओके. आता यांनी काय विचारलं आहे, व्हॉट शूड बी द व्हॅल्यू ऑफ एक्स. इथं एक्स काढला त्यांनी असं, म्हणजे कॉम्प्रेशन दिलं. ॲक्च्युली काय दिलं ते कॉम्प्रेशन दिलं आहे. ओके. व्हॉट शूड बी द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे किती कॉम्प्रेशन लागेल, सच दॅट द मास एम, दिस मास एक्झर्ट अ फोर्स, एक्झर्ट करेल, काय करेल, फोर्स एक्झर्ट करेल ऑफ एम जी, फोर्स एम जी ऑन कर्व सरफेस ॲट पॉईंट पी. या कर्व सरफेसवर, या पी पॉईंटवर हा ब्लॉक एप इज इक्वल टू एम जी एवढा फोर्स एक्झर्ट करेल. हे म्हणजे असं ज्यावेळेस कॉम्प्रेशन, ॲक्च्युली काय होणार बघा, ब्लॉकला त्यांनी इकडं प्रेस करायला लावलं आहे, इकडं ओढण्यासाठी सांगितलं आहे. इकडं जे ओढलं मी तर स्प्रिंग कॉम्प्रेस होईल. मी ज्यावेळेस त्याला रिलीज करेल त्यावेळेस स्प्रिंगच्या कॉम्प्रेशनमुळे काय होईल, ब्लॉक तिकडं मूव्ह होईल. ब्लॉक असा मूव्ह होईल, असा या कर्व सरफेसवरनं वरती जाईल. तर ज्यावेळेस ब्लॉक इथं असेल, ज्यावेळेस ब्लॉक इथं असेल, ऑब्वियसली हा ब्लॉक असा जातो आहे त्यावेळेस तो या कर्व सरफेसवर फोर्स अप्लाय करत राहील. कर्व सरफेस राहिला नसता तर ब्लॉक सरळ चालला गेला असता, म्हणजे ब्लॉक फोर्स या डायरेक्शनला अप्लाय करतो आहे. म्हणजे कर्व सरफेसवर ब्लॉक फोर्स या डायरेक्शनने अप्लाय करत राहील. आणि तो फोर्स पी या पॉईंटवर एप इज इक्वल टू एम जी असायला हवा. ओके. एवढा फोर्स पी या पॉईंटवर कर्व सरफेसवर या ब्लॉकमध्ये ज्यावेळेस येईल, हे होण्यासाठी किती कॉम्प्रेशन लागेल या स्प्रिंगमध्ये. मग तुम्ही स्प्रिंगला किती एवढं या ब्लॉकला किती पुश करून सोडणार, त्यावेळेस हा ब्लॉक इथं गेल्यावर एवढा फोर्स अप्लाय करेल. ओके. काय दिलं आहे, व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ एक्स सच दॅट द मास एम एक्झर्ट फोर्स ऑन कर्व सरफेस ॲट पॉईंट पी इज इक्वल टू एम जी. एवढा फोर्स. आता याच्यात एक कॉन्सेप्ट सांगतो मी, जी नेक्स्ट चॅप्टरमध्ये येणार आहे, पण आता सांगतो आहे, ती कन्सेप्ट यूज होणार आहे. एखादा पार्टिकल राऊंडमध्ये फिरतो आहे, सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे, एक सर्कलच्या पेरिमीटर. हा जे काय सर्कल आहे त्याच्या हा पेरिमीटर आहे, सर्कम्फरन्स आहे. ज्यावेळेस तो सर्कम्फरन्सवर फिरतो त्यावेळेस एखाद्या पार्टिकलला सर्कम्फरन्सवर फिरण्यासाठी, गोल फिरण्यासाठी एक फोर्स लागतो, त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. त्याला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. आठवण ठेवायची की नंतर आठवण ठेवायची आहे की पार्टिकल ज्यावेळेस सर्कलमध्ये फिरत असेल, हाफ सर्कल राहो, क्वार्टर राहो, काही राहो, सर्कलमध्ये तुम्हाला फिरताना दिसला की आधी काय की त्या ब्लॉकवर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट झालेला आहे. हा सेंट्रिपिटल फोर्स नेक्स्ट चॅप्टर सर्क्युलर मोशनमध्ये आपण शिकणार आहे, पण ते आता सांगतो आहे मी. पार्टिकल गोल फिरला म्हणजे त्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट झाला आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, where m is the mass of that body which is in a circular motion, v is the velocity of obviously same body, and r काय आहे, समजा त्या सर्कम्फरन्सवर फिरत असेल तर त्या सर्कम्फरन्सच्या जो रेडियस असेल त्या सर्कलची ती म्हणजे इथं r घेतली. ओके. इथं कॅपिटल आर आहे म्हणून तुम्ही कॅपिटल आर घेऊन टाका, इट डझंट मॅटर. काय सेंट्रिपिटल फोर्स विच रिक्वायर्ड टू बॉडी टू मूव्ह इन अ सर्क्युलर मोशन. एखाद्या बॉडीला सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी जो फोर्स होतो तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. याच्यात अर्थ काय, एखादी बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये फिरताना दिसते तुम्हाला, आधी एकच गोष्ट यायला पाहिजे की या बॉडीवर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट झालेला आहे. आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फोर्स आहे एम व्ही स्क्वेअर. ओके. आता ह्याचं डायरेक्शन कुठं असतं, सेंट्रिपिटल फोर्सचं डायरेक्शन असतं इनसाइड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे इथं.
आता हा जो ब्लॉक आहे इथं सर्कलमध्ये नाही तर स्ट्रेट लाईनमध्ये, म्हणजे याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स नाही. अजून एक गोष्ट, सेंट्रिपिटल फोर्स इज नॉट रिअल फोर्स, तो फोर्स एक्झिस्ट नाही. सेंट्रिपिटल फोर्स हा दुसऱ्या फोर्समधून मिळतो. जस्ट लाईक हा न्यूक्लियस आहे पॉझिटिव्ह, हा इलेक्ट्रॉन आहे, हे इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन हे सर्कलमध्ये ऑर्बिटमध्ये फिरत असतात. मी आताच सांगितलं की कोणताही पार्टिकल ज्यास ऑर्बिटमध्ये फिरत असतो तो त्याला कोणता फोर्स लागतो, सेंट्रिपिटल फोर्स लागतो. हा ऑर्बिटमध्ये का फिरतोय, कारण याच्यावर या इलेक्ट्रॉनवर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट झाला आहे म्हणून तो फिरतो, आणि त्याचे डायरेक्शन कुठं असेल, इकडं. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, 1/2 mv². ओके, एवढा फोर्स त्याच्यावर ॲक्ट झाला आहे, तो त्याला कंटिन्युअसली सेंटरकडे ओढतो आहे, आणि त्याच्यामुळे तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो. मग हा रिअल फोर्स नाही. हा फोर्स कुठून मिळतो, या सिच्युएशनमध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉनच्या सिच्युएशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स कोणामुळे मिळतो आहे, तो कोणत्या फॉर्ममध्ये, तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट करतात, त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स, आणि तो रिअल फोर्स आहे, आणि तोच फोर्स इथं सेंट्रिपिटलचं काम करतो. सेंट्रिपिटल फोर्स रिअलमध्ये एक्झिस्ट होत नाही, तो कोणत्या तरी दुसऱ्या टाईपच्या, तो एखादा ग्रॅव्हिटेशनल असेल. जस्ट लाईक बघा अजून एक गोष्ट, आपलं जस्ट अर्थ आहे, सन अर्थ ही सनच्या अराउंड सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असते. का फिरते, सर्क्युलर मोशनमध्ये फिरण्यासाठी तिला कोणता फोर्स लागणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजेच हा सेंट्रिपिटल फोर्स अर्थवर ॲक्ट झाला आहे. पण तो कुठून ॲक्ट झाला आहे, या दोघांच्या मध्ये सेंट्रिपिटल फोर्सचं डायरेक्शन असेल असं काहीतरी टुवर्ड द सेंटर. मग तो कोणामुळे आला आहे, तर दोघं हे मासिव्ह बॉडीत, याच्या पण काहीतरी मास आहे, याचे पण काहीतरी मास आहे, दोघांच्या मास आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आणि तो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, तो एकमेकांकडे ओढतो. म्हणजे अर्थला कंटिन्युअसली सनकडे अट्रॅक्ट झालेली अर्थ, म्हणजे तोच जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो इथं सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा दुसऱ्या फोर्समधून येतो, एवढंच म्हणणं, बाकी काही नाही. आता आपल्या केसवर या. आपल्या केसमध्ये पाहिलं तर ब्लॉक इथं आला, समजा एवढं एक्सटेन्शन केलं आणि इथून असा इथपर्यंत स्ट्रेट लाईन मोशन आहे, इथं सेंट्रिपिटल फोर्सची गरज नाही. ज्यावेळेस ब्लॉक असा राऊंड इथपर्यंत येतोय तर हा राऊंड मोशन आहे, या राऊंडमध्ये मोशन होतं आहे, म्हणजेच काय सर्क्युलर मोशन, म्हणजे इथं सेंट्रिपिटल फोर्स लागेल. हा सेंट्रिपिटल फोर्स कुठून मिळतो आहे, तर हा जो ब्लॉक आहे, आपली कंडिशन काय आहे, हा ब्लॉक या सरफेसवर F = mg एवढा फोर्स P वर ॲक्ट करेल, ही कंडिशन आहे. तो ॲक्ट करण्यासाठी एक्स किती लागेल, म्हणजे हे तर 100% फिक्स आहे. मग ज्यावेळेस हा ब्लॉक असा आहे, तो ब्लॉक ज्यावेळेस हा ब्लॉक याच्यावर F = mg एवढा फोर्स ॲक्ट करत असेल या सरफेस, हा सरफेस काय करेल, नॉर्मल रिॲक्शन देईल, n = mg. हा ब्लॉक त्याच्यावर F = mg ॲक्ट करतोय म्हणून नॉर्मल रिॲक्शन तो रिपल करेल, n = mg. त्याचे डायरेक्शन कुठं असेल, सेंटरकडे. म्हणजेच काय, या ब्लॉकवर सेंटरकडे येणारा जो फोर्स आहे, हा राऊंडमध्ये फिरतोय, या ब्लॉकवर सेंटरकडे येणारा फोर्स कोणता असतो, सेंट्रिपिटल फोर्स mv²/r. आणि तो कुठून येतो आता, तर या ब्लॉकवर या सरफेसमध्ये नॉर्मल रिॲक्शन येते आणि तोच सेंट्रिपिटल फोर्स बनतो याच्यावर, म्हणून हा ब्लॉक राऊंडमध्ये फिरतोय. तो राहील काय, mg, नॉर्मल रिॲक्शन. ओके, आपल्याला काढायला लावला एक्स, लिहिताना एकदम नीट लिहिलं आहे, फक्त मी डायरेक्टली शिकवतो. ओके, आता इथं काय, याला n नॉर्मल रिॲक्शन = mg. ओके, m गेट कॅन्सल, वेलॉसिटी मिळाली तुम्हाला r/g. कुठली वेलॉसिटी, ही लिहिताना लिहून घ्यायला लागलेस, वेलॉसिटी ॲट पॉईंट P. ॲट पॉईंट P वरची वेलॉसिटी आली. हे काय केलं बघा, हा ब्लॉक तिकडं फोर्स ॲप करतोय mg, हा गिवन आहे, हे गिवन आहे. हे करण्यासाठी आपल्याला एक्स फाईंड करायचं, म्हणजे हे दिलेलं आहे डायरेक्ट, ही कंडिशन आहे. त्या कंडिशनवरनं
तो तिकडे एवढा फोर्स ॲक्ट होतो म्हणजे तेवढाच नॉर्मल रिॲक्शन मिळते. नॉर्मल रिॲक्शन इथं सेंट्रिपिटल फोर्समध्ये कन्वर्ट होते. सेंट्रिपिटल फोर्स हा नॉर्मल रिॲक्शनमधून मिळतो आहे, म्हणून मी डायरेक्टली इज इक्वल टू केला आणि डायरेक्ट व्ही पी इज इक्वल टू आर जी. ही थोडी कन्सेप्ट वेगळी आहे, न्यू आहे, ती नेक्स्ट चॅप्टरमध्ये जास्त क्लिअर होईल. हा याला व्ही पी इज इक्वल टू व्हेलॉसिटी ॲट दिस पॉईंट, व्ही इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर ओमेगा स्क्वेअर. आता याच्यावर बघितलं, या पूर्ण सिस्टमवर एक्सटर्नल फोर्स नाही, 0 आहे. फ्रिक्शन दिलेलं आहे, फ्रिक्शन नाही, फ्रिक्शन फोर्स इज 0. सो आपण काय करणार, कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी अप्लाय करणार. ओके, म्हणजेच काय, ई के इनिशियल प्लस यू इनिशियल ई के फायनल प्लस यू फायनल. समजा ही कॉम्प्रेस झालेली जी लेंथ ही एक्स, या पोझिशनला मी ए मानतो, हा पॉईंट आहे पी, ए अँड पी. इथे लिहून घ्या, फॉर मोशन ए अँड पी. ओके, इनिशियल कायनेटिक एनर्जी ब्लॉकला मी इथं पकडून ठेवलं, तर नंतर रिलीज केलं म्हणजे काय येईल, इनिशियल कायनेटिक एनर्जी 0, कारण व्हेलॉसिटी 0 होते. आठवून ठेवायच्या, एखादा ब्लॉक आहे तुम्ही स्प्रिंग प्रेस करून ठेवली आणि ती सोडताय किंवा एक्सटेंड करून ठेवली आणि ती सोडलं, तर आपण रिलीज करतोय, तर इनिशियल कायनेटिक एनर्जी ऑलवेज 0 घ्यायची. पोटेन्शियल एनर्जी 1/2 kx². ब्लॉक इथं होता तेव्हा, कारण स्प्रिंग आपण एक्स एवढ्या डिस्टन्सने प्रेस करून ठेवली ती. फायनल कायनेटिक एनर्जी येईल मला पॉईंट पी वरची पाहिजे, म्हणजेच काय, 1/2 mvp². ओके, फायनल पोटेन्शियल एनर्जी स्प्रिंगचा आता काही संबंध राहिला नाही. फायनल पोटेन्शियल एनर्जी काय येईल, इनिशियली ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, याला आपण रेफरन्स पोझिशन मानलं आहे. हां, या सरफेसला रेफरन्स पोझिशन मानलं आहे, म्हणून लागले तिथं लिहायचे असेल तर इथं ब्रॅकेटमध्ये लिहून द्यायचा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0. इथं फक्त स्प्रिंग ड्यू टू स्प्रिंगच घेतली मी. ओके, पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पॉईंट, स्प्रिंग तर काही राहिली ना, तर ब्लॉक इथं येऊन गेला आहे, ब्लॉक इथून इथं आला. ओके, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इथं राहील काय, mgr. कारण काय, ब्लॉक इथं होता, तो इथं आला म्हणजे आर एवढं व्हर्टिकल डिस्टन्स कवर केला. हे सर्कलमध्ये जातो आहे हे विसरून जागा, ते काय विचार करायचं. नंतर काही वेळेस काय होतं की इथं असं डिस्प्लेसमेंट घेतलं आणि मग हे डिस्प्लेसमेंट येणार नाही. ॲक्च्युली डिस्प्लेसमेंट इथून असं येईल, पण त्यात आपण काय करतो, फक्त व्हर्टिकल कॉम्पोनंट घेतो, हॉरिझॉन्टल घेत नाही, म्हणजे काय येईल तो आर, तसा आला mgr. ओके, राईट वे इकडं 1/2 kx² पुढे इज इक्वल टू 1/2 m. व्ही काय, व्ही पी आहे, व्ही पीचा स्क्वेअर आहे म्हणजे तो येईल आर जी. इथं स्मॉलच्या जागेवर कॅपिटल करून घ्या, प्लस mgr. m नाही, कोणी जाणार नाही तर सॉरी, हा तुमच्या m आहे. याच्यावरून तुम्हाला x फाइंड करायचा आहे. ओके, mgr दिस इज 3/2. हा तुमचा 1/2 kx². दिस कॅन्सल, x इज इक्वल टू अंडर रूट के तिकडे जाईल 3mgr/k. ओके, एवढं एक्सटेन्शन होईल त्यावेळेस हा ब्लॉक इथून पी वर जाईल आणि तो पी पॉईंटवर, या पी पॉईंटवर असताना या सरफेसवर, हा जो सर्क्युलर सरफेस आहे त्याच्यावर mg एवढा फोर्स अप्लाय करेल म्हणजे ऑब्व्हियसली या डायरेक्शनला असेल, आणि तेवढं त्याला नॉर्मल रिॲक्शन मिळेल. नॉर्मल रिॲक्शन इज ॲक्ट ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. ओके, दॅट्स वाय वी टूक दिस. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे
नेक्स्ट आहे 75, एक टेबल आहे, टेबलवर एक चेन ठेवली, ह्या पॉईंटला ए पॉईंट असं म्हटलं आहे. ओके, ह्याने लेंथ दिली आहे 12/3 अँड ही लेंथ आहे हँगिंग केला जो पार्ट आहे, हँग केलेला जो पार्ट आहे त्याची लेंथ आहे L/3. हे गिवन डायग्राम आहे. आता विचारलं त्यांनी फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ चेन व्हेन अ पॉईंट ए स्लिप ऑफ द टेबल. ओके, फाइंड व्हेलॉसिटी ऑफ चेन when point A slip off the table. बघा, एक चेन दिली आहे, पूर्ण चेनची लेंथ कॅपिटल M L and मास कॅपिटल M. हे दोन गोष्टी आहेत. फुल लेंथ काय आहे, कॅपिटल L आहे, फुल लेंथ आहे, फुल मास काय आहे, कॅपिटल M. त्यांनी चेन अशी ठेवली. ओके, चेनला मी थोडंसं ओढलं तर चेन स्लिप होईल. ओके, स्लिप झाल्यानंतर हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट म्हणजे या चेनच्या या एंडवरचा पॉईंट येतो. ओके, ही चेन ज्यावेळेस खाली येईल त्यावेळेस हा पॉईंट असा इथपर्यंत येईल आणि इथून स्लिप ऑफ होईल. म्हणजे टेबलवरनं स्लिप ऑफ होताना त्याची व्हेलॉसिटी किती असेल. ऑब्विसली याची व्हेलॉसिटी या सर्व पॉईंटची चेनची एक सिंगल व्हेलॉसिटी असेल. इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या, कुठंही घ्या चेनला, ती व्हेलॉसिटी सेम असेल. त्यांनी एवढं विचारलं की स्लिप ऑफ होईल त्यावेळेस व्हेलॉसिटी किती असल्याची. परत दुसरी गोष्ट, याच्यामध्ये फ्रिक्शन इज इक्वल टू 0, एफ एक्सटर्नल इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काय यूज करू शकतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन. काय यूज करू शकतो आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन यूज करू शकतो. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन काय आहे, कायनेटिक एनर्जी इनिशियल पोटेंशियल एनर्जी इनिशियल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल प्लस पोटेंशियल एनर्जी फायनल. हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता लेट V is the velocity of point A when it slip off. ओके, ज्यावेळेस स्लिप ऑफ होईल टेबलवरनं त्यावेळेस त्याची पॉईंटची व्हेलॉसिटी V कन्सिडर केलं. इनिशियली काय आहे, हा एवढा पॉट वरती आहे, या पॉईंटला रेफरन्स पोझिशन मानलं आहे. तर इनिशियल कायनेटिक एनर्जी काय येईल, थांबलेली चेन मी ओढली नंतर स्टार्ट होईल, म्हणजे इन्क्रीज होईल व्हेलॉसिटी, हळूहळू इन्क्रीज होईल आणि काहीतरी वेळानंतर ती खाली येऊन पडून जाईल. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी पाहिलं तुम्ही 0 येईल, याला 1 देतात. इनिशियल व्हेलॉसिटी पाहिली तुम्ही तर ती काय येईल, 0 येईल. फायनल व्हेलॉसिटी पाहिली तर फायनल व्हेलॉसिटी V येईल मला, कारण त्या पॉईंटपर्यंत घ्यायचे. दोन गोष्टी झाल्या. आता पुट करू आपण. इनिशियल कायनेटिक एनर्जी, इनिशियल व्हेलॉसिटी 0, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी, ह्या पार्टमुळे येणारी पोटेन्शियल एनर्जी 0 असेल कारण आपण त्याला रेफरन्स पोझिशन मानलं आहे. ह्या पार्टमुळे येणारी पोटेन्शियल एनर्जी पाहिजे तर ती किती असेल. ऑब्विसली बघा, चेन डायरेक्टली घेतो आहे मी हा पार्ट. आता समजा चेनची लेंथ L असेल आणि मास M असेल तर मी याचे पोटेन्शियल जे घेताना काय करतो, mg/L/2 सेंटर ऑफ मासच्या एवढीच साईड घेतो, एवढं डिस्टन्स घेतो मी. हे पूर्ण डिस्टन्स घेत नाही सेंटर ऑफ मास, आता ते एवढी. ओके, याची लेंथ L/3 म्हणजे मी इथपर्यंतच्या डिस्टन्स घेते, ते किती असेल 1/2 L/3. मी एवढं डिस्टन्स घेईल. मास घेताना पूर्ण चेनचा मास किती आहे, कॅपिटल M आहे, मी फक्त एवढ्याच चेनचा मास घेईल. तर बघा ती पोटेन्शियल एनर्जी काय मग, आणि ती पण निगेटिव्ह येईल कारण रेफरन्स फ्रेमच्या
खालच्या साईडला आहे ती निगेटिव्ह फर्स्ट अपॉन. ओके. दुसरी गोष्ट मास घेतानाही फक्त एवढ्या पार्टच्या घेतो आहे, तेवढ्या पार्टच्या मास काय येईल, होल मास अपॉन होल लेंथ. पूर्ण चेनची लेंथ काय आहे, एल आहे. हे तुम्ही याची आणि याच्या टोटल जे गेला तुम्हाला एल मिळेल ऑब्वियसली. ओके. होल मास अपॉन होल लेंथ इंटू लेंथ ऑफ धिस पार्ट, ती काय एल अपॉन 3 इंटू जी. हा झाला मास, हा झाला जी. नंतर मी एवढं डिस्टन्स घेईल, एवढं हाईट सेंटर ऑफ मासचे, या लेनचे सेंटर ऑफ मासचे हाईट किती ते घेईल, ते म्हणजे काय येईल 1/1/2 L/3. 1/2 L/3. दिस इज अ पोटॅन्शियल एनर्जी. निगेटिव्ह का घेतलं, रेफरन्स रेंजच्या खाली. या एवढ्या पार्टमुळे पोटॅन्शियल एनर्जी येणार नाही, ती येईल 0, कारण रेफरन्स पोझिशनवर आहे. ही झाली तुमची इनिशियल पोटॅन्शियल एनर्जी. ओके. आता फायनल कायनेटिक एनर्जी काय येईल, फायनेटिक कायनेटिक एनर्जीसाठी मी यूज करेल व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल ए व्ही मानलं, म्हणजे ते येईल 1/2 mv². 1/2 mv², जो कॅपिटल एम आहे, प्लस फायनल पोटॅन्शियल एनर्जी काय येईल, तर फायनल पोटॅन्शियल एनर्जीसाठी फायनल पोटॅन्शियल एनर्जीसाठी डायग्राम अशी येईल. पूर्ण चेन आता हँग होऊन जाईल. हँग म्हणजे तुम्हाला पडताना दिसेल. ओके. हा पॉईंट ई, हा काय ए पॉईंट आहे. आपल्याला काय चाललं आहे, वेलोसिटी ऑफ चेन व्हेन पॉईंट ए स्लिप ऑफ टेबल. ज्यावेळेस पॉईंट इथं येऊन जाईल म्हणजे स्लिप झाला होता टेबलवरनं, म्हणजे ही अशी काहीतरी कंडिशन दिसेल. आणि याच्यामध्ये लेंथ असेल कॅपिटल एल, होल लेंथ काय येईल ती कॅपिटल एल. मग याची पोटॅन्शियल काय येईल, मग रेफरन्स पोझिशन ही होती. इथून मी काय करेल, सेंटर ऑफ मास पर्यंतच घेतो मी, म्हणजेच लेंथ L/2. म्हणजे याची जी पोटॅन्शियल एनर्जी येईल फायनल, लागल्यास तयार करून द्या किंवा इथं लिहून घ्या. याची जी पोटॅन्शियल एनर्जी येईल फायनल ते येईल एम कॅपिटल एम. पूर्ण लेंथ आता हवे ते, इथं काही नाही म्हणून पूर्ण मास घेईल मी, कॅपिटल एम जी. एच काय येईल, दिस मायनस येईल ते एम जी दिस लेंथ, म्हणजे काय L/2. पुट करेल मी आता ते, हा प्लसच्या मायनस होऊन जाईल, मायनस एम जी L/2. तर याला ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करणार पूर्ण्याला, आपल्याला फाईन काय करायचं आहे, व्ही फाईन करायचा आहे. म्हणजे मला हा व्ही फाईन करायचा आहे. ओके. याला मी या साईडला आणेल. याचे काय होईल, दिस एल कॅन्सल, 2 3 6 होईल. एम कॅन्सल होतं का, ओके. दिस एम ऑल्सो कॅन्सल, ठीक आहे. एम कॅन्सल झाले. हा मायनस ॲज इट इज, हा काय होईल, हा 2 3 एल 2 3 6 6 × 3 18. हा होईल तुमचा GL/18. G as it is, L as it is, 3 × 3 6, sorry 3 × 3 9, 9 × 2 18. या साईडला 1/2 mv², एम तर गेला, सॉरी 1/2 v², इकडं GL/2. त्याला या साईडला आणेल, 1/2 v² इज इक्वल टू, तिकडे घेऊन गेलो त्याला इथं राहू दे. चला याला इकडं आणलं, काय आलं तो GL/2 मायनस GL/18. आता याला सॉल्व करताना GL कॉमन हा राहिला 1/2 मायनस 1/18. याच्यातून 2 कॉमन जे घेतला मी तर तो येईल 1/2 GL, हा राहील 1, हा राहील 1/9. इकडं 1/2² 1/2 गेट कॅन्सल. आणि याला सॉल्व केल्यानंतर तुम्ही सॉल्व करून घ्यायचा. व्ही येतो √8 GL/9.
काय होतं, ही चेन ठेवली होती आणि आपल्याला काय म्हणजे थोडाच फोर्स ॲक्ट केला तर ती स्लिप ऑफ होईल. आणि स्लिप ऑफ होताना हा जो एंड पॉईंट ए त्याची वेलोसिटी फाईन करायची होती. स्लिप ऑफ होताना इनिशियली अशी दिसेल तुम्हाला, फायनल कंडिशन अशी असेल, कारण ही चेनच्या हा जो एंड आहे इथं आला की स्लिप होऊन गेला असं गृहीत धरून घ्यायचं. तर खाली पडेल हे विचार हे डोक्यात नाही आणायचे की खाली पडल्यानंतर स्लिप ऑफ होईल. स्लिप ऑफ म्हणजे काय, टेबलच्या सरफेसवरून तो निघाला पाहिजे फक्त बस. ही फायनल कंडिशन असेल, ही इनिशियल असेल. हे दिलेलं होतं, गिवन होते, हे डायग्राममध्ये दिलेलं आहे. ओके, दोघांचं सम केलं तर तुम्हाला टोटल एल मिळणार आहे. होल लेंथ एल आहे, होल मास सेम आहे. ही जी एवढं आहे हे नीट लक्षात द्यायचं. फक्त काय काय केलं आहे, हे मास आहे या पार्टच्या, हा जी ॲज इट इज आहे, आणि ही जी ही लेंथ आहे एवढी. कारण आपण व्हर्टिकल रॉड असेल, व्हर्टिकल चेन असेल, काही असेल, त्याची पोटेन्शियल जे काढताना सेंटर ऑफ मासपर्यंतची लेंथ घेतो. आणि 76 नंबरचा प्रॉब्लेम होमवर्क आहे. कारण काय, हा प्रॉब्लेम सेम प्रॉब्लेम फ्रिक्शनमध्ये झालेला आहे. 76 होमवर्क आहे. 77 तो पण होमवर्क आहे, नीट रीड कर द्या. 76 नंबरचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे त्याला थोडंसं मॉडिफाय केलं आहे 77मध्ये, जास्त काही नाही. दोघं होमवर्क आहे, नीट कर द्या. नाही जमलं तर मला विचारा. ॲक्च्युली 76 एक्झॅक्ट सेम प्रॉब्लेम आधी झाला आहे फ्रिक्शनमध्ये, तुम्हाला शोधावा लागेल फक्त. तो तुमच्या नोटबुकमध्ये आहे, तो आत्ताच घेतला आहे, जो 10-12 दिवस आधीच घेतलेला आहे. 76 नंबरचा प्रॉब्लेम लागलीच तुम्हाला थोडीशी हिंट देऊन देतो मी. एक चेन दिली आहे, एक अशी चेन दिली आहे. त्यांनी विचारलं आहे फाइंड मॅक्स लेंथ ऑफ हँगिंग पार्ट. हा जो हँग केलेला पार्ट याची मॅक्स लेंथ फाईंड करायला लावली आहे, जेणेकरून ही चेन स्लिप व्हायला नको. म्हणजे जशी आहे तशीच राहायला. हा मॅक्झिमम लेंथ किती तुम्ही खाली ओढणार, किती या लेंथला वाढवत जाणार, किती या चेनला तुम्ही इकडं करणार की ही लेंथ खाली पडायला नको. काही वेळानंतर हे डायरेक्ट खाली होऊन जाईल, तुम्ही ओढता नंतर तिची खाली होऊन जाईल. तर मॅक्झिमम लेंथ फाईंड करायची या पार्टची, जेणेकरून ही लेंथ खाली, ही चेन स्लिप ऑफ व्हायला नको. याच्यात काय होईल, ऑब्व्हियसली ज्यावेळेस ही चेन खाली येईल किंवा एवढा जो पार्ट आहे याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल, तो त्याला खाली ओढत राहील. हा पार्ट खाली ओढतो म्हणजे हा पार्ट कुठं मूव होईल, इकडं, म्हणजे फ्रिक्शन कुठं क्रिएट होईल, इकडं. ओके, ही चेन खाली किंवा पडणार नाही. ज्यावेळेस फ्रिक्शन जो आहे हा पार्ट, हा जो फोर्स या डायरेक्शनचा, तो फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढा असेल, त्यावेळेस खाली पडणार नाही. तो फ्रिक्शन इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन दिस पार्ट, नॉट होल चेन, पूर्ण चेनवर नाही, फक्त एवढ्या पार्टवरच्या. फ्रिक्शनल फोर्स काय येईल, म्यू इंटू एन. एन कोणामुळे, फक्त एवढ्याच पार्टमुळे येईल, म्हणजे तुम्हाला याच्या मास घ्यावा लागेल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, एम. समजा तुम्ही याला बुकमध्ये एक्स एवढी लेंथ मानली, ॲक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व करून दिला आहे, त्याचा फोटो तर मी देणारच आहे, तो डायरेक्ट घेऊन जाईल तिकडं. आणि ही आहे एल मायनस एक्स. झालेला आहे हा प्रॉब्लेम, सेम झाला आहे. एक्स असेल तर हा येईल एम जी एक्स धिस, असं काहीतरी. एम जी एक्स नाही, सॉरी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, एम जी एवढा येईल. एम एक्स काय आहे, या पार्टचा मास आहे, तुम्हाला फाईंड करायचे आहे. होल मास अपॉन होल लेंथ इंटू एक्स, याच्या लेंथने मल्टिप्लाय केला तो एम एक्स येईल. म्यू एन म्हणजे काय येईल, म्यू एन म्हणजे एम, हा एल मायनस एक्स, फक्त एवढ्याच पार्टचा मास येईल, इंटू जी इज इक्वल टू एम एक्स जी. हे दिलं आहे, हे सॉल्व केलं काही झालं. ॲक्च्युली फोटो दिला तुम्हाला लगे आठवण येईल, आणि हा प्रॉब्लेम ऑलरेडी झालेला आहे.
याच्यानंतर 77 नंबरचा जो प्रॉब्लेम येतो याच्यावरनं जे तो तुम्हाला फोटोमध्ये कळून जाईल. एकदम लहानसा प्रॉब्लेम येतो. सेवन्टी 78 नंबरचा प्रॉब्लेम आता. ओके, 78 नंबरचा प्रॉब्लेम मोठा आहे खूप. अ ब्लॉक स्ट्राईक म्हणजे ठोकणे द फ्री एंड ऑफ हॉरिझॉन्टल स्प्रिंग विथ अदर एंड इज फिक्स. डायग्राम काढतो मी, डायग्राम काढा का ॲक्च्युली प्रॉब्लेम रीड करून तुम्हाला डायग्राम काढता यायला हवी. एक ब्लॉक आहे, तो स्ट्राईक करतोय, ठोकतोय. फ्री एंड ऑफ असं काढण्यापेक्षा असं घ्या, एक स्प्रिंग दिली आहे, फ्री एंडला तो ठोकणार आहे. ओके, नंतर हॉरिझॉन्टल स्प्रिंग आहे म्हणून मी हॉरिझॉन्टल काढले. विथ अदर एंड इज फिक्स, दुसरा एंड जो आहे तो स्प्रिंगचा तो फिक्स आहे. दुसरा एंड काय आहे, फिक्स आहे. प्लेस ऑन स्मूथ सरफेस, असा एक सरफेस आहे आणि सरफेसवर त्याला ठेवलं. इनिशियली हे दिलेलं आहे स्मूथ सरफेस विथ स्पीड व्ही. ओके, ब्लॉकचा जो स्पीड आहे तो व्ही आहे, मास आपण घेऊ एम. काय दिलं आहे, अ ब्लॉक स्ट्राईक द फ्री एंड ऑफ हॉरिझॉन्टल स्प्रिंग. एक हॉरिझॉन्टल स्प्रिंग त्याच्या फ्री एंडला तो स्ट्राईक करणारे, ठोकणारे, त्या स्प्रिंगच्या अदर एंड रिजिड सरफेसला अटॅच आहे. ब्लॉकची इनिशियल स्पीड गेली आहे व्ही. ओके, आफ्टर कॉम्प्रेसिंग द स्प्रिंग बाय एक्स डिस्टन्स. ओके, ठोकल्यानंतर समजा स्प्रिंग एवढी कॉम्प्रेस झाली एक्स एवढ्या डिस्टन्सने. ओके, म्हणजे ब्लॉक कुठं असेल, आता इथं ब्लॉकला लहान दाखवतो आहे मी, आता ब्लॉक इथं असेल, याला ठोकलं, स्प्रिंग कॉम्प्रेस झाली, ब्लॉक इथं आला. आफ्टर कॉम्प्रेसिंग द स्प्रिंग बाय एक्स डिस्टन्स द स्पीड ऑफ द ब्लॉक रिड्यूस टू हाफ. ओके, स्पीड ऑफ द ब्लॉक, इथं जो स्पीड आहे तो रिड्यूस टू हाफ झाला, म्हणजे काय, तो व्ही बाय 2 होऊन गेला. इथं का होता व्ही, इथं झाला व्ही बाय 2. ठोकल्यानंतर ऑब्वियसली स्प्रिंग त्याला अपोज करेल, म्हणून त्याची व्हेलॉसिटी कमी होऊन जाईल. एक्स एवढे कॉम्प्रेशन झालं का त्याची व्हेलॉसिटी काय होऊन जाईल, व्ही बाय 2 गिवन व्ही. नेक्स्ट व्ही बाय 2 झाला का, रिड्यूस टू हाफ. कॅल्क्युलेट मॅक्झिमम कॉम्प्रेशन ऑफ द स्प्रिंग. मॅक्झिमम कॉम्प्रेशन किती होईल ते फाईन करायला लावलं आहे. हा ब्लॉक कुठं आहे, सपोज स्प्रिंग अजून एवढी कॉम्प्रेस झाली आणि याची वेलॉसिटी 0 होऊन गेली, त्याच्यानंतर वेलॉसिटी राहिली नाही. बघा, हा ब्लॉक इथं ठोकेल, स्प्रिंग त्याला अपोज करते, तो स्प्रिंगला दाबतोय. स्प्रिंगला दाबतो म्हणजे कॉम्प्रेशन होतोय. तर एक्स एवढं कॉम्प्रेशन झालं स्प्रिंगमध्ये, एवढं ब्लॉक इथपर्यंत आला म्हणजे स्प्रिंगचं कॉम्प्रेशन एक्स एवढं झालं की त्याची वेलॉसिटी व्ही बाय 2 होईल. तो कंटिन्युअसली ढकलत जातोय, वेलॉसिटी आहे अजून. मग एक अशी वेळ येईल की या पॉईंटला येऊन वेलॉसिटी 0 होऊन जाईल. तर त्या पॉईंटला, हा जो पॉईंट आहे याला मॅक्झिमम कॉम्प्रेशन होऊन जाईल. कुठून आहे, सॉरी इथून असेल ते एक्स मॅक्स. ओके, हे मॅक्झिमम कॉम्प्रेशन असेल. तर आपल्याला हा एक्स मॅक्स काढायचा आहे. एक मिनटं मला इंक भरून घेऊ द्या. बघा, अजून एकदा सांगतोय मी, एक ब्लॉक आहे तो या फ्री एंडला स्ट्राईक करणारे हॉरिझॉन्टल स्प्रिंग आहे, इकडे अटॅच आहे म्हणजे तिकडं मूव्ह होणार नाही. तो थोड्या वेळ त्याने त्याची वेलॉसिटी का असेल, इनिशियल व्ही असेल. याला आपण म्हणू पोझिशन ए, याला म्हणा पोझिशन बी आणि याला म्हणा पोझिशन सी. ओके, तो स्प्रिंगला दाबत राहील, कॉम्प्रेस करत राहील.
काही वेळानंतर एक्स एवढं कॉम्प्रेशन झालं, हे गिवन आहे एक्स एवढं कॉम्प्रेशन झाल्यानंतर त्याची वेलोसिटी अर्धी होऊन जाईल, v/2 असेल, तो पोझिशन असेल बी, तो परत दाबत राहील, सी असा पॉईंट आहे की तिथे त्याची वेलोसिटी 0 होऊन जाईल. नंतर काय होईल, तो रिटर्न बॅक होईल, स्प्रिंगचे कॉम्प्रेशन स्प्रिंग त्याला रिटर्न ढकलून देईल, कारण त्याची ब्लॉकची स्प्रिंगला दाबण्याची जी कॅपॅसिटी ती संपून गेली, त्याची कायनेटिक एनर्जी संपून गेली. तर हे जे कॉम्प्रेशन असेल, ज्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी 0 होऊन जाईल, त्याची वेलॉसिटी 0 होऊन जाईल, त्यावेळेस तुम्हाला मॅक्झिमम म्हणजे एक्स मॅक्स काढायचा आहे. एक्स मॅक्स काढायचा आहे, इथं वेलॉसिटी 0 का घेतली, कारण जे तोपर्यंत वेलॉसिटी तो मग तो दाबतच राहिलो, कळलं. ज्यावेळेस त्याची वेलॉसिटी संपली की तिथपर्यंत डिस्टन्स होईल, त्याला म्हणतात एक्स मॅक्स, मॅक्झिमम कॉम्प्रेशन. ते मॅक्झिमम कॉम्प्रेशन आपल्याला फाईंड करायचे आहे. आता मॅक्झिमम कॉम्प्रेशन फाईंड करायचं, हा पॉईंट सी, म्हणजे इथं वेलॉसिटी का असेल 0, v इज इक्वल टू 0 होऊन जाईल. इथं v इज इक्वल टू लिहिण्यापेक्षा velocity is equal to 0. The from given velocity at position A is equal to v. Okay, position A is equal to v. इनिशियल वेलॉसिटी या पॉईंटवरची, इथं कायनेटिक एनर्जी वॉटेवर जी असेल ती, पोटेन्शियल एनर्जी 0 येणार आहे, कारण स्प्रिंग दाबलीच गेलेली नाही. ओके, वेलॉसिटी ॲट पोझिशन बी ही काय येईल, v/2 वेन कॉम्प्रेशन इज इक्वल टू एक्स. काला वेन कॉम्प्रेशन इज इक्वल टू एक्स, याला लिहून घ्यायला लागलेस ॲट ए, ॲट बी अँड लास्ट ॲट सी. ॲट सी वेलॉसिटी इज इक्वल टू 0. हे डायरेक्ट बाहेर लिहून घेतलं, इथं इथे लिहून घेतलं. ओके, वेलॉसिटी इज इक्वल टू 0 या पॉईंटला. वेन कॉम्प्रेशन इज इक्वल टू एक्स मॅक्स. आठवण ठेवा, एक्स मॅक्स इनिशियलपासून घेतलं आहे, एक्सपासून एवढं घेतलेलं नाही, इथूनच घ्यायचं की बी आठवण ठेवायचे. एक्स मॅक्स घेताना पूर्णच घ्यायचं. ओके, आता याच्यावर एक्सटर्नल फोर्स नाही, आपल्याला फक्त वेलॉसिटी दिली, फोर्स दिलेला नाही की कोणत्या फोर्सने ढकललं होतं का काय केलं काही नाही, म्हणजे वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स 0, फ्रिक्शन दिलेलं नाही. म्हणजे मी काय यूज करेल, इथे लिहून घ्यायला लागले एफ एक्सटर्नल इज इक्वल टू फ्रिक्शनल इज इक्वल टू 0. सो डायरेक्टली कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम यूज करेल, तो काय राहील, कायनेटिक एनर्जी इनिशियल, पोटेन्शियल एनर्जी इनिशियल, कायनेटिक एनर्जी फायनल प्लस पोटेन्शियल एनर्जी फायनल. कायनेटिक एनर्जी इनिशियल हा लॉ आपण यूज करणार आहे थ्रू आउट. आता फॉर मोशन बिटवीन ए अँड बी, ए अँड बी मध्ये मोशन हे आता ॲट ए कायनेटिक एनर्जी इनिशियल वेलॉसिटी ती v 1/2 mv². इनिशियली स्प्रिंगला तो टच झालेला नव्हता, स्प्रिंग कॉम्प्रेस झालेली नव्हती, नॉर्मल स्प्रिंग होती, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी येईल 0. ओके, कायनेटिक एनर्जी ॲट फायनल म्हणजे बीसाठी, कारण आपण कशामध्ये घेतो ए आणि बी, आपला ही फायनल याला वेगवेगळे मोशनमध्ये दोनदा लॉ यूज करणार आहे मी. ओके, कायनेटिक एनर्जी ॲट बीवर वेलॉसिटी ती 1/2. ओके, तर हा येईल 1/2 mv/2². आठवण ठेवा, कायनेटिक एनर्जीचा हाफ नाही झाला आहे, वेलॉसिटीचा हाफ झाला, मग तुम्हाला असं लिहावं लागेल. प्लस पोटेन्शियल एनर्जी येईल फायनल, म्हणजे ब्लॉक इथं आहे, एक्स एवढं कॉम्प्रेशन झालेलं आहे, हे बघा एक्स एवढं, तर पोटेन्शियल एनर्जी येईल 1/2 kx². आता याच्यावरून 1/2 kx² जर फाईन केला तर हा या साईडला येईल, हा येईल 1/2 mv² मायनस 1/2 mv/2². ओके, याला पुढे लिहितो मी डायरेक्टली, 1/2 mv² कॉमन, इथून 1/2 mv² कॉमन घेतला, 1/2 mv² कॉमन, पहिल्या टर्ममध्ये राहील 1, दुसऱ्यामध्ये हा 1/2 गेला, m गेला, v² गेला, राहिला काय याच्या स्क्वेअर म्हणजे 1/4. बरोबर आहे का आपण
ओके बरोबर आहे 1/4. हा काय येईल 1/2 mv². याला सॉल्व केलं तर 4 - 1/4 1/2 mv² इज इक्वल इंटू 3/4. तर तो येतो 3/8. राईट. ओके, हा झाला तुमच्या इक्वेशन 1. काय इक्वेशन 1/2 kx² इज इक्वल टू दिस. हा इथं इक्वल टू आहे हां, दिस इज इक्वल टू दिस. इक्वेशन 2 सॉरी. नेक्स्ट फॉर मोशन B to C, फॉर मोशन B to C फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, म्हणजे हा लॉ यूज करतो मी ॲक्च्युली. इनिशियल कायनेटिक एनर्जी, आता B वर व्हेलॉसिटी काय आहे v/2, म्हणजे कायनेटिक एनर्जी येईल 1/2 mv/2². इनिशियल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे B वरची पोटेन्शियल एनर्जी ती का काढली आपण 1/2, इथं कॉम्प्रेशन काय x आहे म्हणजे 1/2 kx². फायनल कायनेटिक एनर्जी काय येईल, फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे 8C पॉईंटवर व्हेलॉसिटी 0. फायनल पोटेन्शियल एनर्जी काय येईल x मॅक्स एवढं आहे म्हणजे 1/2 k². ओके, याला मी त्या साईडला घेऊन जातो. हा येईल तुमच्या 1/2 m, हा जो 2 आहे याच्या स्क्वेअर करून आधी घेऊन घेतो मी, तो राहील 1/8. का 2चा स्क्वेअर 4 इंटू दिस 2 8. हा झाला mv². पुढे याला त्या साईडला घेऊन गेलो, हा 1/2 k दिस, हा तिकडे जेव्हा मायनस होईल त्याच्यामधून 1/2 k कॉमन घेतला मी, तो राहील x मॅक्सचा स्क्वेअर मायनस x². दिस इज इक्वेशन 3. डिवाइड इक्वेशन 2/3. 2ला 3ने डिवाइड करतोय. आता याला लिहिताना असं लिहून घ्या 1/2 k मॅक्सचा स्क्वेअर मायनस x² इज इक्वल टू 1/8 mv². हे तुमचे 3 साईड चेंज करून घेतले. आता 2ला मी 3ने डिवाइड करतोय. 2ला 3ने डिवाइड करतो. 2 काय आहे 1/2 kx². इकडे काय येईल 1/2 k मॅक्सचा स्क्वेअर मायनस x², ही पूर्ण साईड इज इक्वल टू त्या साईडला काय येईल 1/k सॉरी 1/2 mv². (3/4) इकडं 1/8 mv². हा 2 गेला 8 4 कॅन्सल, तो काय राहिला फक्त 3. हा पण गेला, हा पण गेला, हा राहिला फक्त 3. ओके, म्हणजे इथे लिहिताना मी लिहिल हा 3 या डायरेक्शनला, दिस या साईडला सॉरी, हे गेलं हे कॅन्सल. ओके, के गेला कॅन्सल. हे राहिला x² अपॉन मॅक्स स्क्वेअर मायनस x². x² जर मी कॉमन काढला तर तो काय येईल असा x² हा x मॅक्सचा स्क्वेअर अपॉन x² मायनस 1 इज इक्वल टू 3. दिस इट कॅन्सल. हे पूर्ण त्या साईडला घेऊन गेलो मी, तर तो 1 इंटू 3 x मॅक्सचा स्क्वेअर अपॉन x² मायनस 1 हा येईल 3x मॅक्सचा स्क्वेअर अपॉन x² मायनस 3 इज इक्वल टू 1. नोटबुकमध्ये नीट लिहिलं आहे, फक्त इथं बघून घ्या काय चाललं आहे. आणि याच्यावरनं x मॅक्स येतो √3 काहीतरी समथिंग. ओके, हा जो 3 आहे
या साईडला येईल तो प्लस होईल 3 + 1 हा 3 या साईडला आला तो काय होईल 3 + 1 4 = 3 x max² अपॉन x². सो x max² हा पण इकडे आला तो आला 4x². सो x max हा 3 तिकडे गेला तो अंडररूटमध्ये चालला जाईल झालं. ते कॅल्क्युलेशन जे दिलं आहे ते एकदम नीट लिहिलं नोटबुकमध्ये फोटो दिल्यावर तो हलका होऊन जाईल. इम्पॉर्टंट काय होतं की ब्लॉक आहे तो स्ट्राईक होतो आहे फ्री एंड ऑफ स्प्रिंगला. स्प्रिंगच्या दुसरा एंड काय अदर एंड तो फिक्स याला आहे. ऑब्वियसली स्ट्राईक होतं म्हणजे तो स्प्रिंगला ढकलेल म्हणजे कॉम्प्रेस होईल. ते कॉम्प्रेस एक्स झालं त्यांनी दिलेलं होतं की एक्स एवढं कॉम्प्रेशन झालं की त्याची वेलॉसिटी निम्म्यावर येऊन जाईल जी असेल ती हाफ होऊन जाईल आणि व्ही वेलॉसिटी दिलेलं होती म्हणजे ही काय झाली v/2. ही पोझिशन बी ही पोझिशन ए. ओके नंतर त्यांनी सांगितलं की फाइंड द मॅक्झिमम कॉम्प्रेशन. ऑब्वियसली v/2 म्हणजे कायनेटिक एनर्जी आहे ब्लॉकमध्ये ब्लॉक ढकलतच राहील एकसारखा. ओके तो कुठंतरी जेव्हा स्टॉप होईल त्याची कायनेटिक एनर्जी 0 झाली का ती पोझिशन काय असेल जास्तीत जास्त कॉम्प्रेशन असेल त्याच्यानंतर कॉम्प्रेशन होणार नाही म्हणजे एक्स मॅक्स असेल तो मॅक्झिमम कॉम्प्रेशन असेल. त्यांनी ते विचारलं की मॅक्झिमम कॉम्प्रेशन का असेल. मॅक्झिमम कॉम्प्रेशन ज्यावेळेस होईल त्या एक्स मॅक्स घेतला त्यावेळेस वेलॉसिटी ऑब्वियसली 0 असेल. हा ए पॉईंट बी पॉईंट हा सी पॉईंट. पहिले ए बीसाठी मी कन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ मोमेंटम टाकलं ॲप्लाय केला आणि इक्वेशन तयार करून घेतलं. नंतर मी बी आणि सीसाठी सेम लॉ यूज केला आणि सेकंड इक्वेशन तयार केला आणि दोघांना डिवाइड करून आन्सर बस. आज एवढंच आहे. उद्या या चॅप्टरच्या लास्ट लेक्चर आहे. उद्याच्यातले काहीतरी 4-5 प्रॉब्लेम बाकी आहेत ते 5 का 4 प्रॉब्लेम संपवून देईल मी उद्या लास्ट लेक्चर आहे. परवापासून न्यू चॅप्टर स्टार्ट होईल.